बीडमधील फरार आरोपी वाल्मिक कराडला 2 दिवसात अटक होईल. मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा दावा. वाल्मिक कराडचे नातेवाईक सीआयडीच्या रडारवर. बीड हत्याकांड प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा सरकारला खरमरीत सवाल. दाऊदला फरफटत आणणार होतात, मग आता वाल्मिक कराड का सापडत नाही, आव्हाडांची टीका. भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून अभिनेत्री प्राजक्ता माळीची दिलगिरी व्यक्त. वक्तव्याचा गैरअर्थ काढल्याचं स्पष्टीकरण, तर महिला आयोगाचे पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश. नाफेडची वेबसाईट आज दिवसभर बंद. शेतमालाच्या विक्रीत शेतकऱ्यांना अडचण. कमी भावात विकावा लागणार शेतमाल. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. 31st आणि नववर्षाच्या स्वागताची गोव्यासह राज्यभरात धूम. कोकणातील किनारे पर्यटकांनी खुलले. महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, ताडोबा अभयारण्यातही पर्यटकांची गर्दी. नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील मंदिरांमध्येही भाविकांची तुफान गर्दी. शिर्डी साईबाबा, अंबाबाई, तुळजाभवानी, सिद्धिविनायक, रेणुका माता, विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची रीघ. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज. सुरक्षेसाठी 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात. 31st पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर. इस्रोचं स्पेडेक्स मिशन लॉन्च. 7 जानेवारीला होईल डॉकिंग. बुलेटच्या वेगानं इस्रो अंतराळात जोडणार 2 स्पेसक्राफ्ट.